नमस्कार मंडळी. खरं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दबंग दादा या नावाने सगळ्यांना परिचित असणारे अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार आत्ता राजकारणामध्ये आल्या आहेत. परंतु खूप कमी जणांना माहिती असेल, जेव्हा त्यांचं लग्न ठरलं होतं तेव्हा त्यांचं माहेर जे आहे ते पवार घराण्यापेक्षा देखील त्यावेळी राजकारणामध्ये जास्त शक्तिशाली समजलं जात होतं. धाराशिव जिल्ह्यातले पद्मसिंह पाटील यांच्या सुनेत्राताई या सख्या बहिणी. पद्मसिंह पाटलांचं त्यावेळी महाराष्ट्रामध्ये प्रचंड नाव गाजत होतं. लोकसभेचे ते खासदार होते. त्यांनी आणि शरद पवार साहेबांनी असं ठरवलं की आपले जे काही राजकीय संबंध आहेत ते आपण कौटुंबिक संबंधामध्ये बदलूया. त्यावेळी दादांसाठी मुली बघत होते, तेव्हा त्यांच्या पुढाकारांनी दादांचं आणि वहिनींचं लग्न ठरलं. पण इथे पण कहाणीमध्ये ट्विस्ट आला. आमच्या दादांना स्वतःला राहण्यासाठी एक नवीन घर बांधायचं होतं आणि त्यावेळी सिमेंटची इतकी टंचाई होती, तेव्हा दादांनी ठरवलं की जोपर्यंत नवीन घर मी बांधत नाही तोपर्यंत होणाऱ्या बायकोला मी घरामध्ये आणणार नाही. शेवटी निंबाळकर नावाच्या अधिकाऱ्याकडून दादांनी 1000 पोती सिमेंट घेतलं, नवीन घर बांधलं आणि त्याच्यानंतर सुनेत्रा बहिणींशी लग्न करून त्यांना आपल्या नवीन घरामध्ये आणलं. तुम्हाला हा किस्सा कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा.